नमस्कार. आपण पाहत आहात मराठी 24 तास. मी भूषण गायकवाड आपल्यासोबत आजच्या हवामान आणि पावसासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहे. आपण आज पाहणार आहोत पुढील 1 महिन्याचा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज. हवामान विभागाचा अंदाज सरासरीपेक्षा थोडा कमी पण प्रभावी पाऊस. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट वेदर या संस्थांनी मिळवून दिलेल्या अंदाजानुसार पुढील 1 महिन्यात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 8 ते 10% कमी असण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण असमान राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, घाटमाथा आणि पुणे, सातारा, नाशिक भागात मध्य ते चांगला पाऊस अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील पुढील 1 महिन्यातील पावसाची शक्यता आपण जाणून घेऊयात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात जोरदार, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम, तर विदर्भात असमान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोकणात अतिवृष्टी, मराठवाड्यात कमी, पश्चिम महाराष्ट्रात चांगला, तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणात मध्यम, मराठवाड्यात कमी, पश्चिम महाराष्ट्रात कमी, तर विदर्भात पण असमान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 16 ते 25 ऑगस्ट दरम्यान कोकणात अतिवृष्टी, मराठवाड्यात मध्यम, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, तर विदर्भात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आता विभागनीय आहे सविस्तर आढावा. कोकण व गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर दररोजचा पाऊस सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. दरडी कोसळणे, पूर, वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत 3 ते 7 आणि 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर पावसाचे प्रमाण मध्यम ते चांगला वर्तवण्यात आलेलं आहे. पाणीसाठा वाढण्याची शक्यता असल्यामुळे खडकवासला, कोयना, वारणा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. खरीप पिकासाठी अनुकूल स्थिती आहे. मराठवाडा, औरंगाबाद, लातूर, परभणी, हिंगोली खंडित पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बीज, खते, कीटकनाशके यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी ते मध्यम वर्तवण्यात आलेले आहे. यात नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही भागात दगडदोड पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी उपाययोजना म्हणून कमी पाण्यावर चालणाऱ्या पिकांची निवड करावी. विदर्भ, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली पावसाचे प्रमाण असमान. काही भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी कोरडे हवामान असण्याची शक्यता आहे. सावधगिरी म्हणून नदीपात्रातील गावामध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना, प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवाव्यात. आणि आता जिल्हानिहाय पावसाचा आराखडा. मुंबई जिल्ह्यामध्ये अंदाजित पाऊस 1200 मिलीमीटर इतका वर्तवण्यात आलेला आहे, तर काही ठिकाणी रेड अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यात 450 ते 600 मिलीमीटर इतका पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. तरी पुण्यात मध्यम ते चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये 250 ते 400 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागात खंडित पाऊसही होण्याची शक्यता आहे. जळगावामध्ये 300 ते 500 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने ऑगस्टच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः 2 ते 5 ऑगस्ट आणि 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट असलेले संभाव्य जिल्हे मुंबई उपनगर, पालघर, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर तसेच गडचिरोली. महाराष्ट्रातील 320 मध्यम व मोठ्या धरणांपैकी 150हून अधिक धरणे 40 ते 60 क्षमतेवर भरलेली आहेत. कोयना, उजनी, जायकवाडी, पवना ऑगस्ट मध्याला ओव्हरफ्लोचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. नदी पूर परिस्थिती तसेच वैनगंगा, कोयना, पंचगंगा या नद्यांना पूर संभाव्य यादीत टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरी व आरोग्य व्यवस्थापन धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोवाढीचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. शहरामध्ये ड्रेनेज व्यवस्था ताणली जाणार आहे. झोपडपट्ट्या व नदीकाठची वस्ती स्थलांतराची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता शेवटचा संदेश. हवामान बदलते पण तयारी ठाम ठेवा. महाराष्ट्राचा शेतकरी, नागरिक, प्रशासन प्रत्येकानेच हवामानाशी जुळवून घेण्याची हीच वेळ आहे. आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.